नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आत्ताच काहीच मिनिटांपूर्वीच्या 3 मोठ्या बातम्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक छोटीशी विनंती, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा। खरीप हंगाम 2023 मध्ये पावसाच्या खंडाने नुकसान झालेल्या व पहिल्या टप्प्यात अग्रिम न मिळालेल्या बीड जिल्ह्यातील 1,11,601 शेतकऱ्यांना अग्रिमचा 76 कोटी 27 लाख रुपये इतका दुसरा टप्पा मंजूर करण्यात आला आहे आणि याचे वितरण थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे। या आधी पहिला टप्पा जिल्ह्यात 241 कोटींचा वितरित करण्यात आला आणि यामध्ये 99% शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान देखील जमा झाले आहेत आणि आता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात आतापासून अनुदान वितरित करण्यात आले आहेत। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेद्वारे दोंड तालुक्यातील अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या 20 कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली। त्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयाचे धनादेश वाटप करण्यात देखील आले आहेत। गाय दूध अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत, तरीही गाव पातळीवरील दूध संस्था यातून काम करीत आहे। अशा दूध संस्थांना प्रति लिटर किमान 50 रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावेत, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केली आहे। शेतकरी मित्रांनो, अपडेट खूप महत्त्वाचे आहेत। इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा।